आता आपण समजून घेऊया ग्राम रोजगार सेवक यांना. आपापल्या गावात त्यांची नेमणूक झालेली, ग्रामसभेने नेमणूक केलेली आहे. त्यांचं मुख्यत्वे काम असं आहे की ही जी मनरेगा आहे, नरेगा, रोहियो, ही आपल्या गावात प्रभावीपणे राबवणं. त्यासाठी ते ग्रामपंचायतीबरोबर काम करतीलच, ते ग्रामसेवकाचे प्रतिनिधी म्हणून काम करतीलच, पण महत्त्वाचं म्हणजे ते आपल्या सगळ्यांबरोबर, गावकऱ्यांबरोबर काम करतील आणि रोजगार हमी योजना गावात आणण्यासाठी काय काय करायचं आहे, कसं करायचं आहे हे आपल्याबरोबर सांगतील. तर समजून घेऊया ग्राम रोजगार सेवक. माझ्या गावात आजपर्यंत 150 ते 200 बांध झालेले आहेत आणि शेततळे जवळ 7 ते 8 शेततळे झालेले आहेत आणि फळबाग जवळजवळ आपल्या गावात जवळ 150 ते 100 असे 100-150 झालेले आहेत. आणि मी ते काम करता करता मला आज माझ्या संघटना आहे, संघटनेमुळे आज मी तालुका अध्यक्ष होतो, आता जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम करतोय. मला लय अभिमान आहे, भरपूर अभिमान आहे मला माझ्या लोकांचा आणि माझ्या रोजगार सेवकांचा पूर्ण पाठिंबा असल्यामुळे मी आज नाशिक जिल्हा लेवलचं काम करतोय. काम मिळणं म्हणजे त्यांना रोजगार मिळतोय, रोजगार मिळाला म्हणजे त्यांना भविष्यामध्ये काही वस्तू खरेदी करायच्या म्हटल्या म्हणजे ह्या गोष्टीमधून त्यांना शक्य पडतं. म्हणून प्रत्येक खेडोपाड्यामध्ये ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजना 2005 साली चालू केलेली होती. तर त्या योजनेमुळं लोकांना बराच असा फायदा होतोय की बाहेर काम करताय तेव्हा त्यांना रोजगार जो मिळतो तो कमी प्रमाणात मिळतो. घरी शेतामध्ये आपले जर काम केलं तर त्यांना असं स्वतःच्या शेतामध्ये काम केलं आणि 2 पैसे भेटून जातात. या गोष्टीमुळे त्या शेतकऱ्याचा आर्थिक त्याचा पैसा वाढतो. सगळ्या गोष्टीला शाळेमध्ये एखादा त्याचा पोरगा असला तर त्याला त्या गोष्टीला मदत होते. ह्या अशा गोष्टीमुळे रोजगार हमीमध्ये काम करणे एकदम त्याला चांगले योग्य वाटतं. त्यांनी मागणी केली पाहिजे का मला ते काम करायचं आहे, मला बाहेर काम करायचं नाही तर आपल्या गावामध्ये आणि आपल्या ग्रामपंचायतीमध्ये काम करायचं आहे. ह्या पद्धतीने त्यांनी जर आपल्याकडं काम मागणी अर्ज दिला तर आपण त्यांचं नाव मस्टरमध्ये नोंदवून त्यांना काम मिळवून दिलं पाहिजे. अनुभव असा की एखादं मस्टर काढलं की बरेच लोक विचारतात का बाळा माझं मस्टर का तू काढलं नाही किंवा कधी काढशील, तर त्यांना आपल्याला उत्तर पण देता आलं पाहिजे की तुझं मस्टर मी ह्या तारखेला काढून काम चालू केलं होतं तुम्ही. तेव्हा ते लोक विचारतात की आमच्या अकाउंटला पैसे वगैरे कधीपर्यंत येतील, तर त्यांना आम्हाला सांगायची जबाबदारी की आपल्याकडं एखादा त्यांचा पुरावा पाहिजे. मग पुरावा आपल्याला दावून देता येतो का तू बाबा हे का तारखेला काम केलं, या तारखेला तुझं हजेरी भरली, या तारखेला पेमेंट झालं आणि ते पैसे तुमच्या अकाउंटला सुद्धा पडून गेले. ह्या गोष्टी आपल्याला शेतकऱ्यांना सांगता आल्या पाहिजे. पासबुक लागतं आणि आधार कार्ड लागतंय. यासाठी आपल्याला 1 नंबरचा फॉर्म तो आपण ग्रामपंचायतीत जमा करायचा. ग्रामपंचायत जमा केल्यावर ग्रामसेवक सही आणि नंतर आपण ते पंचायत समितीला देतो. पंचायत समितीला तेव्हा तो जॉब कार्ड निघतोय आणि जॉब कार्ड निघाल्यावर आपण लगेच काम नाही करू शकत, कारण तिथं आपण इश्यू जॉब कार्ड करावा लागतो. इश्यू जॉब कार्ड केल्यावर नंतर आपण ते काम मागणी करू शकतो आणि नंतर मग ते काम करतो आपण. तुम्ही जर प्रस्ताव दिला तर पुरवण्याकडे आपण पुरवण्याकडे करतोय. पुरवण्याकडे तुम्ही लगेच आठवड्याभरात तुमचं पास होऊन जाते, म्हणजे एस्टिमेट तयार होऊन जाते आठवड्याभरात किंवा महिनाभर लागतो. याच्यावरती लागत नाही. पहिल्या वर्षाचा आराखडा राहायचा, आता तुम्ही पुरवण्याला महिन्याला होतो. त्याच्यामुळे आता लोकांना फास्ट काम होतंय. लोकांना काम घेण्याची गरज असते पण लोकांना ते माहीत नसतं. लोकांना ते माहीत नसतं म्हणजे
आराखडा काय असतो हा पहिले लोकांना काही नाही माहीत नव्हता. आराखडा म्हणजे काय, पण लोक काय म्हणत, लोक यायचे भाऊ माझं काम घे रे, लोक ते म्हणतात माझं काम घेते. पण लोकांना काय म्हणलो, कारण मी प्रगती आम्ही काय झालं मला ते आराखड्याचं माहीत पडलं होतं. लोकांना सांग भाऊ आता नाव दे आणि तू जेव्हा आराखड्यात येईल तेव्हा तुझं काम करू. मग आम्ही ते आराखडा 15 ऑगस्टचा आराखडा टाकायचो आणि 2 ऑक्टोबरला ते आम्ही परत रिव्ह्यूज करायचो, म्हणजे तिथं करायचं. नंतर ते आम्ही पंचायत समितीला येऊन ते परत कागदपत्र जमा करायचे. समजा दगडी बांध घेतला असला तर त्याला आम्ही 7/12 द्यायचो, आधार कार्ड पासून, आणि एक फॉर्मर आहे तो देऊन टाकायचो. नंतर त्याचं एस्टिमेट बनायचं. एस्टिमेट बनल्यावर नंतरचा वर्कआउट, पहिले जिओ टॅग, नंतर आता वर्कआउट बनतो. मी कमीत कमी 15 ते 10 लाखाचं काम माझ्या रेग्युलर ग्रामपंचायत असतं. त्याचं बेनिफिट म्हणून मला टक्केवारी भेटते, 4%, 2% आणि 6, आत्ता परत 6% भेटते आम्हाला मानधन. त्याच्यामुळे त्या लोकांच्या आधारावर मला आज मानधन भेटतं आहे. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास आणि माझं काम याच्यामुळं भरपूर काम माझ्याकडे होतं आहे. प्रत्येक वर्षी माझं 15 लाखाच्या पलीकडे काम असतं. प्रत्येक वर्षी लोकांना पैसे भेटतात, मानधन भेटतं, मला मानधन भेटतं. मला एक सगळ्यात महत्त्वाचं असं सांगा वाटतं, यशाचे काम आहे तो घनसरगाव म्हणून रेणापूर तालुक्यात गाव आहे. तिथला जो रोजगार सेवक आहे तो सुद्धा एक पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आहे आणि त्याची सुद्धा गावासाठी भरपूर तळमळ आहे. आम्ही ज्यावेळेस गावातल्या रोजगार सेवक आणि मजुरांची बैठक घेत असताना त्या ठिकाणी राम अडसोळी नावाचा एक पॉलिटेक्निक झालेला मुलगा आला होता आणि तो बैठक ऐकत होता. त्या बैठकीतून त्यांना आम्ही जे चर्चा करत होतो त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की अल्पभूधारक शेतकऱ्यांना आपल्या शेतीत जर विहीर घेतली आणि त्याला जर पाणी लागलं तर रब्बीचं पीक निघून उन्हाळ्यामध्ये आपल्याला आपल्या शेतीला जोड म्हणजे आपण पशुधन किंवा दुधाळ जनावर ठेवणार आहोत, त्याचा चारा आणि पाणी होईल आणि त्या उन्हाळ्यामध्ये आपण जे 2 रुपये त्या दुधापासून मिळणार. तर यासाठी ही सगळ्या त्याला गोटा मनरेगातून मिळतो, विहीर मनरेगातून मिळते. ह्या सगळ्या गोष्टी सरकारकडून आपल्याला मिळतात. फक्त आपलं तिथं शेत लागते, शेतात खोदून देतात, म्हणजे आपल्याला फक्त आपली शेती द्यायची आहे. आणि आपण जर वर्षभराचं एकूण उत्पन्नाचं गणित काढलं आणि खर्च काढला तर एक शेतकरी सरासरी 20 ते 25 हजार रुपये महिना आपल्या शेतात कमवू शकतो. अशा पद्धती ही योजना आहे आणि आपण राबवून घेणं गरजेचं किती महत्वाचे. अशा पद्धतीच्या मीटिंगमध्ये चर्चा करत असताना तो रामने पूर्णपणे ऐकला. तो पुण्याला पॉलिटेक्निक झालेला होता, तो एका कंपनीत काम करत होता, त्याला 20,000 पगार होती. त्यांनी रोजगार सेवकासोबत आणि माझ्यासोबत म्हणले मला ही करता येते का. आम्ही म्हणलं बिलकुल करता येतं, तू प्रस्ताव द्या, तुम्हाला पण तुमच्या शेतीत विहीर घेता येईल, जर पाणी लागलं तर त्याच्याबरोबर तुम्हाला चारा होईल आणि दुधाळ जनावर तुम्हाला ठेवता येतील. तो प्रस्ताव दिला आणि सुदैवाने त्याच्या शेतामध्ये पाणी भरपूर लागलं. त्याची असणारी 5 एकर शेती पूर्ण म्हणजे ओलिताखाली आली. त्याच्यात आज सूरजी ऊस पण आहे आणि गायींना चारा पण आहे. आणि त्याच्या वडील फक्त एकटे शेतात राबत होते. पाणी लागल्यामुळं त्यांनी मोरामशी आणि संकरित गायी आणि गायींना चारा पण केला. आज त्याचे वडील, तो आणि एक दुसरा मजूर असे एकूण 3घांना 12 महिने त्या ठिकाणी काम मिळते. ज्यावेळेस मी त्यांच्यासोबत परत चर्चा केली तर ती असं मला म्हटलं की बाबा मी पुण्यामध्ये 15-20 हजारात काम करत होतो, नोकरी करत होतो, हातानं करून खावं लागत होतं किंवा मेसवर खावं लागत होतं. कधी मी उपाशी राहायचो, कधी नाश्ता वडापाव खायचा. पण आज मी माझ्या आईच्या हातचं जेवायला मिळते, मला 2 टाइम माझ्या घरचं दूध खायला मिळते आणि मला इथं साधारणतः 35,000 रुपये महिना पडते. त्याच्यामुळे नरेगाच्या कामातून माझ्या कुटुंबाला एक चांगल्या पद्धतीची मदत झाली आणि आमचं उज्ज्वल भविष्य झालं असं त्याची प्रतिक्रिया.